नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सामना होणार आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येच लढाई सुरू झाली आणि याला कारण ठरलंय बारामतीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं दिलेली उमेदवारी. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, या सुनेत्रा पवारांना बिनविरोध विधानसभेवर पाठवता यावं, यासाठी महायुतीच्या नेत्यांनी आवाहन केली. शरद पवारांच्या पक्षानं त्या अगोदरच सुनेत्रा पवार यांना विरोध न करण्याची भूमिका स्पष्ट केली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं संजय राऊतांनी सुद्धा निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच भूमिका मांडली. पण काँग्रेसनं मात्र ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसनं आपला उमेदवार घोषित केला आणि उमेदवारी अर्जही दाखल केला. हर्षवर्धन सपकाळ महायुतीच्या विरोधात लढण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. काँग्रेसचं मन वळवण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे, पण आता अर्ज भरून झालाय. त्यामुळे आता जर मन वळवलं तर काँग्रेसला माघार घ्यावी लागेल. रिंगणात उतरून माघार घ्यायची असेल असं त्याचं आणि मग तसं करायचं असेल तर त्याचं तितकं समर्पक उत्तरही काँग्रेसला द्यावं लागेल. हर्षवर्धन सपकाळ यांच्या पातळीवर ही मनधरणी होईल असं महायुतीच्या नेत्यांना वाटत नाहीये. त्यामुळे महायुतीचे नेते आता दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करतात. बारामतीची निवडणूक झाली तरीही सध्याच्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासाठी निवडणूक काही फार कठीण नसणार आहे. पण तरीही बिनविरोध निवडणुकीचे मनसुबे पूर्ण करण्याचे प्रयत्न महायुतीचे नेते शेवटच्या क्षणापर्यंत करणार हे नक्की आहे. या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट पाहूयात आणि मग या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चाही करूयात. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही हा प्रश्न आजही कायम आहे आणि याला कारण आहे काँग्रेसची उमेदवारी. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कुणीही उमेदवार देऊ नये असं आवाहन महायुतीच्या नेत्यांनी केलं होतं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं इथं उमेदवार दिला नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा आपला उमेदवार दिला नाही. पण काँग्रेसनं ॲडव्होकेट आकाश मोरे यांना उमेदवारी दिली. आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्या अगोदर सुनेत्रा पवार यांनी एका सभेमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलं. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा अजूनही आपल्यात नाहीत असं अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्य नाही. दादांचं जाणं ही केवळ माझी माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही, तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाची हानी झाली असलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात अर्ज भरणारे आकाश मोरे हे काँग्रेसचे एकनिष्ठ मानले जातात. 2014ला सुद्धा ते अजित पवार यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढले होते. आकाश मोरे हे धनगर समाजाचे नेते आहेत. बारामतीमध्ये धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळं काँग्रेसनं त्यांची उमेदवारी निश्चित केल्याची चर्चा आहे. पण सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसनं उमेदवार देऊ नये म्हणून दिल्लीत फोनाफोनी केली आहे. पण मल्लिकार्जुन खरगेंसह काँग्रेसचे अनेक नेते निवडणुकांच्या प्रचारात असल्यानं चर्चा होऊ शकली नाही. पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत घडामोडी घडू शकतात. याचीच कुणकुण लागल्यामुळेच की काय, पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अगदी शेवटच्या क्षणी आज आपला बारामती दौरा टाळला. मी खरगे साहेबांना फोन केला होता. ते केरळमध्ये होते, 1-2 सभामध्ये होते. ठीक आहे, बोलणं होऊ शकलं नाही. त्यांच्या पीएचा निरोप होता की आम्ही तुमच्या म्हणजे काय निरोप आहे मला सांगा, मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. ते आम्ही आपल्यापर्यंत विनंती केली आहे. लक्ष्मण हाके यांनी बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. पण आज भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी हाकेंची भेट घेतली आणि हाकेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. याशिवाय या निवडणुकीमध्ये काही लहान पक्ष आणि अपक्षांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. बारामतीच्या मैदानामध्ये सुनेत्रा पवारांसाठी ते आव्हान फारसं मोठं नसेलही, पण काँग्रेस आणि इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत, तर सुनेत्रा पवारांना बारामतीतून बिनविरोध निवडून पाठवण्याचे महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न सफल होऊ शकणार नाही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण. अजितजी नमस्कार. नमस्कार.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आपल्या सोबत आहेत. ताई नमस्कार. नमस्ते. आणि काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आपल्या सोबत आहेत. कपिलजी नमस्कार. नमस्कार. बर कपिलजी, काय झालं बारामतीमध्ये? सगळे महाविकास आघाडीमधले बाकीचे तुमचे दोन सहकारी म्हणतायत की निवडणूक बिनविरोध होऊ दे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा तर तो महाविकास आघाडीमधला मतदारसंघ, त्यांनी तिथे उमेदवार दिला नाही. शिवसेना ठाकरे गटानं सुद्धा साधारण तीच भूमिका घेतली. मग काँग्रेस बारामतीमध्ये उमेदवार देण्यासाठी का ठाम होती? नाही, मुळात लोकशाही देशामध्ये आपण राहतोय, लोकशाही व्यवस्था आहे आणि लोकशाहीमध्ये निवडणुका लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्या पद्धतीनं बारामतीची जी काही निवडणूक होते आहे ती निवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतला आणि पक्षामध्ये तसा निर्णय झाला, म्हणून ती निवडणूक लढवण्याची आमची भूमिका आहे. आज गेले का नाहीत प्रदेशाध्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी? म्हणजे काय शेवटच्या क्षणाला काही कुणकुण लागली म्हणून गेले नाही की काय? नाही नाही, काही कुणकुण नाही. उमेदवारी काल उशिरा जाहीर झाली, जातील ना प्रदेशाध्यक्ष, प्रचाराला जातील, सगळ्या गोष्टी होतील. ही निवडणूक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, त्या भागातले काँग्रेस पक्षाचे नेते सगळ्यांच्या संगनमतानं आणि काँग्रेस पक्षाचं राज्यातलं नेतृत्व असेल, दिल्लीतलं नेतृत्व असेल, या सगळ्यांनी ठरवलं की निवडणूक लढवणं पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. दिल्लीतल्या नेतृत्वानं पण याला हिरवा कंदील दाखवलाय. 100% आपण जर कॅन्डिडेटचं जे लेटर पाहिलं असेल त्यामध्ये दिल्लीतूनच ते पत्र आलंय. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे पक्षामध्ये नेते तर भर सभेमध्ये सांगतायत की आमचं दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी काँग्रेसच्या चर्चा सुरू आहेत. तो त्यांचा म्हणजे त्यांना काय सुचवायचं आहे ते माहिती नाही, परंतु प्रफुल्ल पटेल असतील किंवा भाजपचे लोक असतील किंवा राष्ट्रवादीचे लोक असतील, यांना जर ते समजत असेल की कॅन्डिडेटचं सिलेक्शनचं जे पत्र आहे, ज्या ठिकाणी आकाश मोरेंची उमेदवारी जाहीर झाल्याचं पत्र आहे, ते पत्र दिल्लीतल्याच जीएसओच्या सहीने आलेलं आहे, केसी वेणुगोपाल सरांची त्यावरती सही आहे. त्यामुळे ही निवडणूक लढवायची हा काँग्रेस पक्षानं निर्णय घेतला. ठीक आहे. हेमलता ताई, तुमच्या पक्षातले नेते आणि महायुतीतल्या इतर पक्षांचे नेते हे महाविकास आघाडीतल्या बहुतांश नेत्यांची किंवा बारामतीमध्ये विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या बहुतेकांची मनधरणी करण्यात, मन वळवण्यात यशस्वी ठरले. काँग्रेसच्या बाबतीत यश का नाही आलं? माझ्या माहितीप्रमाणे कविता, ही निवडणूक बिनविरोध होणार. काँग्रेस या निवडणुकीमधून माघार घेणार. कसं आहे की काँग्रेसला जितकी मी ओळखते, म्हणजे 35 वर्ष मी काँग्रेस अतिशय जवळून पाहिलेली आहे. नको तिथं अवसानघातकीपणा करायची काँग्रेसच्या काही नेत्यांना खोड आहे. कदाचित हे दिल्ली पर्यंत, राहुल गांधींपर्यंत, सोनिया गांधींपर्यंत हा विषय प्रॉपरली गेलेला सुद्धा नसावा. आणि जिथे आपल्या जागा निवडून येतात त्या जागा सोडून द्यायच्या दुसऱ्या पक्षांना, आणि जिथे आपलं डिपॉझिट जाणार आहे तिथे ती निवडणूक लढण्याचा हट्ट करायचा, हा अवसान घातकीपणा करण्याची काही लोकांना खोड आहे. त्याच्यातनं हा फॉर्म भरला गेला असावा असं माझं स्पष्ट मत आहे. अजितदादांचा जर विचार केला तर कुठलाही हा पक्ष न मानणारा, सर्वांना मदत करणारा, आणि अजितदादा गेल्यानंतर सर्वांच्या लक्षात आलं की किती मोठं महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. आणि अशा वेळेला एक राजकीय संकेत असतात, त्या संकेताप्रमाणे खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. आणि मला अजूनही खात्री आहे की जेव्हा दिल्लीच्या नेत्यांपर्यंत हा विषय त्या पद्धतीने जाईल तेव्हा ही माघार होईल आणि ही निवडणूक बिनविरोध होईल अशी मला खात्री आहे. भाजपला पण अजितजी हा विश्वास आहे का की बारामती बिनविरोध होणार? नाही कविताजी, याच्यामध्ये असं आहे, आता काँग्रेसने उमेदवार जाहीर केलाय. बरं, अशी जी निवडणूक आहे जी तुम्हाला सिग्निफिकंट रित्या लढवायची आहे, त्या निवडणुकीत तुम्ही एखाद्या काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला उभं केलं असतं तर गोष्ट वेगळी होती. एका माझ्या आमदार पुत्राला तिकीट दिलेलं आहे. काँग्रेसने, ताई जसं म्हणाल्या तसा हा अवसानघातकीपणा आहे. दुसरीकडे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्या राजकीय जीवनातला सर्वाधिक काळ काँग्रेसच्या सोबत सत्तेमध्ये आणि जवळकीत ज्या अजितदादांनी काढला, ज्या अजितदादांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना प्रचंड मदत केली, त्या अजितदादांच्या पत्नी त्यांच्या दुर्दैवी अकाली दुःखद निधनानंतर निवडणुकीला उभ्या राहिलेल्या असताना काँग्रेसने अशा पद्धतीनं इथं उमेदवारी घोषित करणं खरं तर हे काही बरोबर नाही. आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्राची एक संस्कृती आहे की एखाद्या दुःखद प्रसंगी आपण त्या
मोठ्या नेत्याच्या, आणि अजितदादा तर महाराष्ट्रातल्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक होते. त्यामुळे इतर काही ठिकाणी एकमत होत नाही. बऱ्याच वेळेला आपली जी ही संस्कृती आहे की आपण बिनविरोध त्या कुटुंबामधला एखादा सदस्य हाऊसमध्ये पाठवतो, पण दादांच्या बाबतीमध्ये असं होईल असं खरंच वाटत नव्हतं. पण पुन्हा येते एकदा हे स्पष्ट झालेलं आहे की काँग्रेसची नीती काय आहे. आपल्या अतिशय जवळच्या सहकाऱ्यांना सुद्धा इतकीशी सुद्धा सहानुभूती दाखवायची नाही. मला आता सवाल विचारायचा आहे की येते कपिल. जे टाहो फोडून सांगत होते की दादांच्या अपघातानंतर प्रचंड वेगवेगळ्या आरोपांची राळ उठवत होते, राजकारण करत होते, म्हणजे खरं तर हा फार क्लेशदायक विषय आहे की वहिनींच्या समोर काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे. बरं, काँग्रेसचा ताई जसं म्हणाले की अवसान घातकीपणा आहे, कुणाचा पायपोस कुणाच्या पायामध्ये नाही. जी काँग्रेसच्या आपल्या माजी आमदाराचं नाव काय आहे हे काँग्रेसला माहित नाही का? माझ्याकडे आता ही महाराष्ट्रामधनं एआयसीसीनं प्रेस रिलीज काढलेली आहे. त्याच्यामध्ये ऍडव्होकेट आकाश विश्वनाथ मोरे असं उमेदवाराचं नाव आहे. प्रत्यक्षात त्या उमेदवाराचं नाव काय आहे ते बारामतीसह पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. त्यामुळं विजयराव मोरे आपले माजी आमदार, त्यांचं नाव या सगळ्या प्रेस रिलीज मध्ये हे चुकवतात. म्हणजे सगळ्यात गोंधळ आहे. मला या ठिकाणी एक सांगावंसं वाटतं कविताजी की असं व्हायला नको होतं. बरं, ही काही तुम्ही निवडून याल असं वाटतं का? बारामतीकर काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून देतील असं वाटतं का? तिथं काँग्रेसची काय संघटनात्मक ताकद आहे बघा. नुसतं तिथलं आज काँग्रेसचं ऑफिस जरी बघितलं तरी किती दयनीय अवस्थेमध्ये पक्ष आहे हे आपल्याला लक्षात येतं. मला अर्थात त्याच्याबद्दल बोलायचं नाही, पण क्लेश होतोय, दुःख होतोय. आणि ज्या लोकांनी अख्खं आयुष्य आपल्या सोबत घालवलं, पक्षाला मदत केली, पक्षातल्या नेत्यांना मदत केली, त्यांच्या अकाली दुर्दैवी दुःखद निधनानंतर सुद्धा आपण इतकशी सुद्धा कर्टसी दाखवू शकत नसू, तर मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ठीक आहे. कपिलजी, दुःख होतंय, दुर्दैवी वाटतंय जे काही काँग्रेस वागलंय ते, आणि काँग्रेसनं हा अवसान घातकी निर्णय घेतलाय. सामान्य कार्यकर्त्याला दिलं असतं तिकीट तर एक वेळ समजू शकलो असतो. काँग्रेसला तर आपण ज्यांना तिकीट दिलेलं आहे त्यांच्या वडिलांचं नाव सुद्धा माहिती नाहीये, जे त्यांच्याच पक्षाचे आमदार राहिले होते. असे सगळे आरोप आहेत तुमच्यावर. आणि विशेष म्हणजे एवढं सगळं करून काँग्रेस काय साध्य करणार आहे? निवडून येणार आहे का? जाण्याचं दुःख या महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला, म्हणजे जो त्या पक्षाशी संबंध आला असेल नसेल त्या प्रत्येकाला ते दुःख झालेलं, आणि ते दुःख खरंच मोठं आहे. परंतु अजितदादाच्या दुःखाच्या नंतरच्या काळात आज भारतीय जनता पार्टीला फार कळशी दाखवण्याचे ते त्या ठिकाणी दाखले देत आहेत. ते आमचा दुःख वाटतंय त्यांना या सगळ्या गोष्टीचं, ते सगळं ते दाखवत आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये निवडणुका बिनविरोध करण्याची जी काही परंपरा होती, या परंपरा आता अजित चव्हाणांनी फार त्याची आठवण करून दिली. हेमलताताईंनी सुद्धा सांगितलं की अवसान घातकीपणा आहे. मग ज्यावेळी आमचे नांदेडचे खासदार स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांचं दुर्दैवी निधन झालं होतं, त्यावेळी भाजपच्या लोकांची कळशी कुठे गेली होती हा माझा त्यांना प्रश्न आहे. ज्यावेळी जितेश अंतापूरकरांचे वडील आमचे रावसाहेब अंतापूरकर वारले होते, त्यावेळी यांची कळशी कुठे गेली होती? भाजपच्या लोकांनी त्यांच्या विरोधात उमेदवार लढवला. ज्यावेळी मंगळवेढ्याचे भारत नाना भालके वारले, त्यावेळी यांची कळशी कुठे गेली होती? महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं निवडणुका बिनविरोध, म्हणजे मरणानंतरच्या निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा या भाजपच्या लोकांनीच खंडित केलेली आहे. आता राहिला प्रश्न, काँग्रेसने ही निवडणूक का लढवावी? भारतीय जनता पार्टी असेल किंवा सुनेत्राताई ज्या विचारांसोबत लढतायत त्या विचारांच्या विरोधात काँग्रेस पक्ष हा ठामपणे देशामध्ये, राज्यामध्ये लढतोय. सुनेत्राताईंच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत. अजितदादांच्या जाण्याचं आम्हाला दुःख आहे. म्हणूनच भाजप सोडून सगळ्याच पक्षांनी अजितदादाच्या निधनाची चौकशी झाली पाहिजे, अपघाताची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. आणि मला तर आमच्या त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा आज गर्व या ठिकाणी वाटतो. त्यांनी सुद्धा सांगितलं की भारतीय जनता पार्टीला आणि राष्ट्रवादीच्या लोकांना फार निवडणुका बिनविरोध करून घ्यायच्या आहेत. सुनेत्राताई आणि अजितदादाबद्दल आदर आहे. महाराष्ट्रात गुन्हा का नोंदवून घेतला नाही? आमच्या उमेदवारांना आज जाहीर केलाय की अजितदादांच्या अपघाताचा गुन्हा जर महाराष्ट्रामध्ये नोंद होत असेल, बारामतीत किंवा महाराष्ट्रात कुठेही नोंद केला जात असेल, आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतो. मग तुम्हाला फक्त सहानुभूतीच्या नावाखाली निवडणुका बिनविरोध करायच्या आहेत का? आणि आम्ही निवडणूक लढवली म्हणून सहानुभूती नाही, हा कुठला सल्ला आहे? या महाराष्ट्रामध्ये निधनानंतरच्या निवडणुका लढवण्याची परंपरा दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी घालून दिलेली आहे. आणि आज मात्र काँग्रेस पक्ष लढताय, तर काँग्रेस पक्षाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करता. आम्ही लोकशाही मार्गाने ही निवडणूक लढतोय. सुनेत्राताई ज्या विचारांसोबत आहेत, अजितदादांबद्दल आम्हाला कायम आदर आहे, किंबहुना या भाजपच्या लोकांपेक्षा जास्त आदर आहे.
अजितदादांनी सुद्धा यांची चाल ओळखली होती, म्हणून महानगरपालिकेच्या वेळी पवार साहेबांच्या पक्षासोबत युती करून एकत्रीकरणाच्या मार्गावर अजितदादा होते. आणि आज भाजपचे लोक काँग्रेसला बदनाम करत, आम्ही काय साध्य करू ना करू ते निकालानंतरचा भाग आहे. पण काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढवून ज्या विचारांसोबत सुनेत्राताई आहेत, की जे विचार अजितदादांच्या निधनानंतर साधा गुन्हा सुद्धा दाखल करू शकत नाही, त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे ही निवडणूक लढतोय. आणि लढणाऱ्या माणसाला आम्ही काय साध्य करू याचा विचार अजित पवारांनी करू नये. लढणाऱ्या माणसाला निकालाची तमा नसते. आम्ही सत्यासोबत आहोत. आमचा तुमच्यासारख्या दूरगामी विचारांना आमचा विरोध आहे. बर अजितजी, आता हे बरोबर आहे ना, म्हणजे कोल्हापूरमध्ये एक न्याय, नांदेडमध्ये एक न्याय, मंगळवेढामध्ये एक न्याय, तिकडे पिंपरीला पण एक न्याय वेगळा झाला होता. मग हे सगळं असताना फक्त बारामतीमध्ये जर काँग्रेसनं उमेदवार उतरवला तर मग काँग्रेसला बोल लावण्याचं काय कारण आहे? हा तर सवाल आहेच. नाही नाही, त्या ठिकाणची संघटनात्मक ताकद लक्षात घेता अनेक ठिकाणची अशी उदाहरणं आहेत की बिनविरोध निवडणुका होतात. काही ठिकाणी संघटनात्मक ताकद लक्षात घेता कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, परंतु हा विशेष असा प्रसंग आहे, विशेष अशी घटना आहे आणि अतिशय दुःखद घटना आहे. तर याच्यामध्ये बारामतीच्या जनतेला सुद्धा असं वाटत नव्हतं की जिथे जिथे ज्यांच्या घरातले कुटुंबीय गेले त्या सगळ्यांसाठी ते तितकंच दुःख होतं ना. एक दुःख मोठं आणि एक दुःख लहान असं तर नाही ना आपण करू शकत. नाही, म्हणणं आपलं अतिशय बरोबर आहे, परंतु बारामतीच्या बाबतीमध्ये निश्चितपणे हे आपल्यालाही मान्य करावं लागेल की सर्वसामान्य जनतेची बारामतीच्या इच्छा होती की सुनेत्रा वहिनींना बिनविरोध पाठवलं पाहिजे. हरकत नाही, काँग्रेसला निवडणूक लढायची आहे. काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे ते काँग्रेसने स्पष्ट केलेली आहे. बारामतीच्या जनतेच्या कोर्टामध्ये याचा फैसला होणार आहे. मला असं वाटतं की वरिष्ठ नेत्यांना, आता मगाशी एकताताई म्हणाल्या की खरंच काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना या सगळ्याची कल्पना आहे का, एक फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. दुसरा विषय याच्यामध्ये आपण बघितला पाहिजे की मला आता प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे रोहित पवार आणि मंडळीला, की तुम्ही ज्या काँग्रेसच्या सोबत आहात त्या काँग्रेसनं आपल्या काकांच्या कुटुंबाचा किती सन्मान ठेवला, किती आदर ठेवला, याच्या बाबतीमध्ये आता तुम्ही निश्चितपणे दखल घेतली पाहिजे आणि त्याच्या बाबतीत सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे. पण मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की आम्ही सगळे ताकदीनं, अतिशय ताकदीनं आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे आहोत. या बारामतीच्या जनतेला अजितदादांच्या वारस म्हणून त्या हव्या आहेत आणि त्या राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आहेत. आम्ही, माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या सगळ्या दुःखद प्रसंगानंतर एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी किती खंबीरपणे उभे राहिले, भारतीय जनता पक्ष किती खंबीरपणे उभा राहिला हे महाराष्ट्राला पाहिजे. पण त्याच रोहित पवारांना हा पण सवाल करणार आहे का भाजप, की त्याच रोहित पवारांना भाजप हाही सवाल करणार आहे का की राहुरीमध्ये मग का राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इतका आग्रही आहे आपला उमेदवार देण्यासाठी? तिथे पण तुमच्या उमेदवाराची तीच अवस्था आहे. घरातला माणूस अचानकपणे गेलेला आहे, त्यांच्या मुलालाच तुम्ही उमेदवारी दिलेली आहे. तिथल्या उमेदवारीबद्दल फार खळखळ होताना दिसत नाहीये. नाही, एक तर तुम्हाला मी सांगतो की निवडणुकीमध्ये जनतेच्या आशीर्वादानं विजय कोणाचा होणार आहे हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे आम्हाला त्याची तमा नाही, परवा नाही. पण अजितदादांच्या बाबतीमध्ये ज्या अजित पवारांनी आपल्या हयातीमध्ये काँग्रेसच्या अनेक लोकांना मदत केली, त्यांच्यासोबत त्यांची कारकीर्द राहिली, या सगळ्या मंडळींना सुद्धा निश्चित मनातनं दुःख वाटत असेल, क्लेश वाटत असेल आणि त्यांना मानसिक यातना होत असेल की आपण वहिनींना बिनविरोध पाठवू शकलो नाही. आम्ही याचं उत्तर निवडणुकीच्या मैदानामध्ये देऊ. महाराष्ट्राची जनता, बारामतीची जनता आणि राहुरीची जनता सुद्धा या निवडणूक लढवणाऱ्या आमच्या विरोधकांना अतिशय चोख उत्तर देईल. बरं, हेमलताताई, मला आता ते काँग्रेसचे प्रवक्ते बोलत होते त्याचं मला काही त्यांच्या बोलण्यातलं काही लॉजिकच समजलं नाही. म्हणजे तुमचं आहे भारतीय जनता पक्षावरती राज, तुम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार किंवा अजितदादा पवार जे फुले शाहू आंबेडकर विचारधारे बरोबर होते आणि त्यांनी ती विचारधारा शेवटच्या श्वासापर्यंत सोडली नाही, ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसला मदत करण्याच्या भूमिकेत होते, त्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय, राग काढताय भाजपबद्दल. म्हणजे काही मला ते बोलल्यात कुठलं कसं लॉजिकच कळलं नाही आणि इतक्या तडफेने बोलतायत की आम्ही ती निवडणूक लढणार, लोकशाही मार्गाने लढणार. अजून मला कविता म्हणजे मला गंमत वाटते
जेव्हा हे सोनिया म्हणजे तुमचं गांधींपर्यंत काय हे म्हणणं आहे प्रकरण जेव्हा हेमलता जाईल, हेमलताताई, तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचे विचार तुम्ही मानता म्हणून त्यांनी तुम्हाला पाठिंबा द्यावा असं तुमचं म्हणणं आहे, आणि म्हणून त्यांनी फक्त भाजपला विरोध करावा, तुम्हाला करू नये असं तुमचं म्हणणं आहे? तुमचा भाजपवरचा विरोध आहे, तुमचा भाजपवरती विरोध आहे. हा. उमेदवार राष्ट्रवादीचा आहे, हा. राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. अजितदादांची सगळी पार्श्वभूमी बघता म्हणजे कुठे काही पण राष्ट्रवादी संवेदनशीलता काँग्रेस नाहीये, भाजप कुठे काही सोबतच आहे ना. भाजप सोबत जरी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष आहे. हा वेगळा पक्ष बर. म्हणून तो सत्तेमध्ये आहे. आणि आणि दुसरं एक मिनिट मला बोला. माझं पूर्ण करू दे. बोला, बोला. काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं सगळं बोलणं मी ऐकलं, बर, बोला. परंतु अजून 1-2 दिवस जाऊ दे. जेव्हा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसमोर हा सगळा विषय जाईल तेव्हा ही माघार 100% होणार आहे. त्यामुळे तुम्ही जे तडफेनं बोलताय, 2 दिवसानंतर तुम्हाला हे सगळं म्यान करावं लागणार आहे. कारण त्यांचं सर्वोच्च नेतृत्व जे आहे ते मला असं वाटत नाही की अशा पद्धतीचा काही निर्णय घेईल आणि अशा पद्धतीची निवडणूक बारामतीवरती लादेल असं मला कदापिही वाटत नाही. बरं कपिलजी, असं तुम्ही सिलेक्टिव्ह विरोध केला पाहिजे, असं काय तुम्ही एकत्रित विरोध करताय? तुम्ही फक्त भाजपला विरोध केला पाहिजे, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करता कामा नये असं हेमलताताईंचं म्हणणं आहे. कदाचित हेमलताताईंना माझं लॉजिक कळलेलं नाही, त्यांना सुद्धा फार समजून घेण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटते. आम्ही भाजप सोबत आहोत, पण आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचारांचे आहोत म्हणून आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे. काही लोकांमध्ये जाताना पुरोगामी विचार फुले शाहू आंबेडकर सांगायचे आणि सत्तेमध्ये धर्मांध विचारांसोबत सहभागी व्हायचं. अजितदादांना शेवटच्या काळात कळलं होतं म्हणून त्यांची वाटचाल म्हणजे भाजप सोडून एकत्रीकरणाची त्यांची वाटचाल सुरू होती, हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही भाजपवर राग नाही, आम्ही सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं निवडणुका बिनविरोध करण्याचं जे काही परंपरा होती ती मोडीत काढली. दुर्दैवानं सुनेत्राताई त्या विचारांसोबत सहभागी आहेत म्हणून आमचा विरोध आहे. आणि हेमलताताई, तुम्ही सांगता आम्ही काँग्रेस पक्षात काम केलेलं आहे, तुम्ही खरंच काँग्रेस पक्षात काही मन लावून काम करत होतात की नाही हे आता मला माहिती नाही. आपण जर पाहिलं असेल तर कॅन्डिडेटचं जे सिलेक्शन आहे ते दिल्लीच्या AICCच्या पत्राद्वारे झालेलं आहे, हे सुद्धा आपल्याला कळत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातली काँग्रेस वेगळी, दिल्लीतली काँग्रेस वेगळी असं करण्याचा काही आपण प्रयत्न करू नका. तुम्हाला लोकांचे लॉजिक लवकर कळत नाही, तुम्ही फार अस्वस्थ झालेल्या दिसता. कदाचित तुमच्या MLCचे कुठेतरी आता वांदे चालू आहेत की काय अशी परिस्थिती आम्हाला दिसायला लागली. तरी ताई, गेट वेल सून, लॉजिक जागेवर व्यवस्थित ठेवा. ही निवडणूक धर्मांध शक्तीच्या विरोधात आम्ही लढतो आहोत. ऐका, अजितराव कोणाच्या वयाचे पॅरामीटर काढायचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही मधात नाक खुपसून अजित मग त्यांना लॉजिक काय कळत नाही? अजितराव तुम्ही तुम्ही नाक खुपसू नका. अजितराव तुम्ही दुर्दैवानं सगळ्या परंपरा बदनाम येते तुमच्याकडे, त्यांना बोलू देत ना. आहे, वेळ आहे, येते मी तुमच्याकडे अजितजी, त्यांना पूर्ण बोलू देत. असेल तर राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपच्या लोकांनी अजित पवारांच्या खुनाचा गुन्हा हा महाराष्ट्रामध्ये दाखल केला पाहिजे. अजितराव आणि हेमलता पाटील दोघांना विनंती आहे, आपल्या पक्षामध्ये चालत असेल तर अजित पवारांच्या अपघाताबद्दलचा गुन्हा बारामती आणि महाराष्ट्रामध्ये वाचा जरा बाबासाहेबांचं जरा साहित्य थोडंसं वाचा. अजितदादांच्या सहानुभूतीच्या नावाखाली काँग्रेस पक्षाला बदनाम करायचं काम करू नका. आणि बाबासाहेबांच्या विचारावर अजितराव मधात नाक चाललेला आहे खुपसणं हे आता आपल्याला हेमलता पाटील काय संबंध आहे? म्हणजे हा पक्ष आहे महाराज, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, देशातल्या प्रत्येक गावागावामध्ये पक्ष आहे. तुम्ही कोण ठरवणार? नाशिकच्या नगरपालिकेच्या नाशिकच्या महानगरपालिकेच्या वार्डात तुम्हाला काँग्रेसचं कार्यालय ठीक आहे कपिलजी, आपण मुद्दा सोडूयात नको. कपिलजी, मला माहितीये तुम्ही एकेकाळचे दोघे सहकारी होतात, अगदी काही महिन्यांपूर्वी वेगळे झाले. ठीक आहे, आपण मुद्दा भरकटायला द्यायला नको. हा, बोला अजितजी, बोला. याचा जरा विचार करायचा. आणि आपण एखाद्या सिरियस विषयामध्ये बोलत असताना कपिलराव थोडस सामंजस्यानं आपण काय बोलतो याची कल्पना ठेवून बोललेलं बरं. जसं ताई म्हणताय तसं 2 दिवसात जर आपल्या पक्षानं निवडणुकीतनं माघार घेतली तर आपल्यावरती मोठी नामुष्की ओढ होईल. नाही, ठीक आहे ना, आम्ही आमच्या पक्षाचं पाहून घेऊ. ताई का आमच्या पक्षाचा राष्ट्रीय नेता लागून गेला का? आपण स्वतःच्या निश्चितपणे पाहून घ्या. निवडणुकीची तयारी करा. बारामतीच्या आणि राहुरीच्या मैदानामध्ये उतरण्याकरता आधी निवडणुकीची तयारी करा. आपल्या पक्षाची कावडं तुटली आहेत, आपल्याकडे बसायला चेअर्स नाहीत बारामतीमध्ये.
नाही आणि कसं आहे अजित कपिलजी, राव, एखाद्या हो, महाराष्ट्रानं हे एखाद्या मान्य करा, व्यक्तीनं हिंदू महाराष्ट्राच्या संस्कृती सार्वजनिक खराब सामाजिक केलेली जीवनामध्ये आहे. काय काम केलंय, अजितदादांबद्दल- त्याचं किती योगदान आहे, याचा थोडं तुम्हाला विचार करून एवढा आपण बोललं आदर आहे का? पाहिजे. गुन्हा का दाखल करत आपल्याकडे नाही? पद माझा आहे, स्पेसिफिक प्रश्न अधिकार आहे. आहे, तुम्हाला याचा अर्थ अजितदादांबद्दल आपण एवढा काहीही आदर आहे, बोललं तर ते बारामतीमध्ये लोकांना आवडत अपघाताचा नाही. गुन्हा का दाखल त्यामुळं करत नाही? आपल्या पक्षाची प्रतिमा VSR खराब होते. कंपनीवरचा गुन्हा का दाखल केला नाही? एक याचं मिनिट, उत्तर एक दिलं पाहिजे. आमच्या ठीक आहे ठीक आहे, आपण प्रश्न विचारूयात ना अजितजींना. अजितजी आता असं आहे की त्या ज्या अजितजी, एक मिनिट, प्रश्न तर ऐका. अजितजी प्रश्न तर ऐका, अजितजी प्रश्न तर ऐका. तिथे जे बारामतीला काँग्रेसचा उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवारांनी पण सांगितलेलं आहे अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात बारामतीमध्ये गुन्हा नोंद करून घ्या, मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतो. आहे का हे मान्य भाजपला, महायुतीला? हेमलता पाटील आहे का तुमच्यात हिंमत? अजित बारामतीमध्ये चव्हाण आहे का तुमच्या पक्षात हिंमत? दादांच्या विमान अपघाताचा गुन्हा ताई नोंदवलेला आहे, एक बारामतीमध्येच मिनिट, नोंदवलेला तो आहे. कोण काय आणि देशामधल्या काँग्रेसचा जो सीआयडी कोण सारख्या बोलतोय ना, विनाकारण चर्चेचा स्तर घसरावू नका हेमलता पाटील. हे आपण लक्षात घ्या. या माणसाला मी आज पहिल्यांदा चॅनल वरती बघितलंय, तर ते काय हे बघा, मग तुम्हाला फार अभ्यास करण्याची गरज आहे. तुम्ही विनाकारण काँग्रेस पक्षावरती खालचा बोलताना विचार करा. बिलकुल बोल. तुम्ही कसं बोलता? मला तुमची काय गरज आहे का? तुम्ही सुद्धा कविताजी, आपण हेमलताताईंना संरक्षण दिलं पाहिजे. गैरफायदे घेऊ नका. कपिलजी त्यांना हे बोलायचं आहे. एक मिनिट अजितजी, आता तुम्ही बोलता, मी बोलले, तर कुणाला गप्पा बसणार? हेमलताताई, एक मिनिट. हेमलताताई, कपिल ढोके हे काही नवे प्रवक्ते नाहीये, त्याची तुम्हालाही जाणीव आहे आणि आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. त्यामुळे उगाचच आपण एकमेकांच्या अशा एकेरीवर येऊन काही उपयोग नाही ना. जे मुद्दे आहेत त्याच्यावर बोलूयात. दिलं पाहिजे आणि त्यांना बोलू दिलं पाहिजे. हा, बोला आता हेमलताजी. हेमलताताई बोला. अजित चव्हाण, तुम्ही नका तोड खुपसू. बरं, आता कपिलजी त्यांना बोलू देत. हा, बोला हेमलताताईंना बोलू द्या. कविता या प्लीज. कविता टीव्हीवरती कविता प्रवक्ता म्हणून बोलत असताना एक संकेत पाळायचे असतात. दुसरा कुठलाही प्रवक्ता कितीही कशीही बडबड करत असेल तरी मी कधी मध्ये बोलत नव्हते, परंतु प्रत्येक वेळी काहीतरी आरडाओरडा करून मध्ये बोलायचं आणि काहीतरी बोलायचं, हे मला वाटतं हे संकेताला धरून नाहीये. तर त्यामुळे हे बोलणं अतिशय गैर वाजवी होतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हे बघ, एक मिनिट. ठेवला पाहिजे. हेमलता पाटील यांना सुद्धा प्रचंड अभ्यासाची स्तर समजून घेण्याची गरज आहे. मी तुमच्या मधात बोललेलो नाही. तुम्ही ठीक आहे, मला असं वाटतंय की चर्चेचे मुद्दे बाजूला राहिले आणि एकमेकांची उणीधुणी काढण्यातच धन्यता मानली जाते. प्रश्न असा आहे की बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना जर उमेदवारी दिली जात असेल आणि त्याच्यासाठी बिनविरोधाची अपेक्षा केली जात असेल तर ते भावनेच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर एक वेळ मान्य करता येईल, पण राजकारण कायमच भावनेच्या मुद्द्यावर चालतं असं नाही. त्यामुळे काँग्रेसनं निवडणूक लढवण्याचा आपला जो घटनात्मक अधिकार आहे तो वापरण्याचा ठरवलेला आहे. अर्थात त्यामुळे जर काँग्रेसला दोष लावण्यात येत असेल तर मग या अगोदरच्या निवडणुकांचा इतिहास सुद्धा पाहावा लागेल, कारण या अगोदर सुद्धा काही नेत्यांचं निधन झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पोटनिवडणुका झाल्यात आणि तिथे दोन्ही बाजूंनी उमेदवार उतरले. त्यामुळे प्रत्येक पोटनिवडणूक बिनविरोध होते असा काही महाराष्ट्रातला संकेत किंवा परंपरा राहिल्याचं सगळ्या उदाहरणांवरनं दिसत नाही. तरीही बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून आणण्याची त्यांच्या पक्षाची महायुतीची तळमळ समजता येऊ शकते. अर्थात ती तळमळ असेल तरी पण काँग्रेसचा घटनात्मक अधिकार निवडणूक लढवण्याचा नाकारता येत नाही. त्यामुळे कुणी निवडणूक लढावी कुणी निवडणूक नाही लढावी हे फक्त कायद्याच्या कक्षेतच ठरवता येऊ शकतं. भावना प्रत्येकाला असतात आणि त्या प्रत्येकाच्या ठिकाणी योग्यही असतात. अर्थात हे सगळं झाल्यानंतर काँग्रेसचा उमेदवार खरंच रिंगणात थांबतो की चर्चा झाल्यानंतर तो उमेदवारी अर्ज मागे घेतो याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. अजूनही काही दिवस बाकी आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंतचे, तोपर्यंत त्यानंतरच आपल्याला या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळेल. सगळेजण चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.